सफल होत आहे. आणि त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपल्या गावातला एक माझे अनेक विद्यार्थी आहेत, पण एकाच उदाहरण सांगते. एवढ्यांची उदाहरणं मला सांगता येणार नाही. हुसेन रुबाब जमादार, तो आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शृंगारकळीला असतो. मी मागे एकदा 10वीच्या मुलींना त्याचं उदाहरण दिलं होतं. तो सर व्यापार करतो. तुम्ही होते तेव्हा तो होता हुसेन रुबाब जमादार. तो सुरुवातीला तो दुसऱ्यांकडे काम करत होता, पण नंतर त्याला केळीचा व्यापार करण्याची संधी मिळाली. आज तो फळांचा व्यापार करतोय आणि एक यशस्वी व्यापारी म्हणून तो शृंगारकळीला काम करतो. नुसता यशस्वी व्यापारी म्हणून नाही, तर त्या भागामध्ये तिथे जी काही मासिकं वगैरे निघतात, त्या मासिकामध्ये यशस्वी व्यावसायिक म्हणून त्याचं नाव येतं. एक मासिक मी आपल्या शाळेमध्ये आणलेलं. म्हणजे तुम्ही शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर सर्व्हिस केली पाहिजे, नोकरीच केली पाहिजे असं नाही, तर अनेक व्यवसाय आपल्याला करता येतात. कारण आपली संस्था ही नुसतं शिक्षण देणारी संस्था नाही आहे, ही माणूस घडवणारी संस्था.